हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मराठी दिनदर्शिकेतला सर्वात शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन महिना. सध्या फाल्गुन महिना सुरू आहे आणि लवकरच फाल्गुन महिना संपून नवीन मराठी वर्षाची सुरुवात होणार आहे. मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते ती म्हणजे गुढीपाडव्याच्या सणापासून. तर यंदा गुढीपाडव्याचा सण नक्की कधी आहे? त्यातली त्यात यंदाच्या गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशीच अमावास्या देखील आहे आणि अमावास्या आणि गुढीपाडवा एकाच दिवशी आल्यामुळं गुढी कशी उभारायची, कधी उभारायची याबद्दल थोड्याशा शंका निर्माण झालेल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडवा आणि अमावास्या एकाच दिवशी आहे, मग गुढी कधी उभारायची, गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त काय याबद्दलची माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. महाराष्ट्रातील त्यातली त्यात मराठी संस्कृतीचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे गुढीपाडवा. वसंत ऋतूच्या आगमनासोबतच हा सण साजरा केला जातो. होळीनंतर येणारा सण म्हणजे गुढीपाडवा. हा सण नवचैतन्य, समृद्धी, विजय आणि नव्या सुरुवातीचं एक प्रतीक मानलं जातं. महाराष्ट्राव्यतिरिक्त पश्चिम आणि दक्षिण भारतात देखील अनेक भागांतही हा सण उत्साहात साजरा केला जातो. तर यंदाचा गुढीपाडवा नेमका कधी आहे, शुभ मुहूर्त कोणता, या सणामागचं धार्मिक ऐतिहासिक महत्त्व काय आहे हे जाणून घेणं प्रत्येकासाठी उत्सुकतेचं ठरतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच सर्व माहिती जाणून घेणार आहोत. चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशीच मराठी नवीन वर्षाची सुरुवात देखील होते. तर 2026मध्ये गुढीपाडवा गुरुवारी म्हणजेच 19 मार्चला साजरा होणार आहे. 19 मार्च 2026 गुरुवारच्या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे. तर या तिथीची सुरुवात 19 तारखेला सकाळी 6:52 होणार आहे. तर जी अमावस्या आहे ती 18 तारखेला सुरू होऊन 19 तारखेला सकाळीच संपणार आहे आणि सकाळी 6:52 गुढीपाडव्याची तिथी सुरू होणार आहे आणि ही तिथी 20 मार्चला पहाटे 4:52 संपणार आहे. गुढीपाडवा हा सूर्योदयावर आधारित असल्यामुळं उदय तिथीनुसार 19 मार्चलाच गुढीपाडवा सुरू आपल्याला सण साजरा करायचा आहे. त्यामुळे अमावस्या लवकर संपून जाणार आहे आणि अमावस्या संपली की 6:52 हा गुढीपाडव्याची तिथी सुरुवात होणार आहे. त्यामुळे गुढी उभारायला कोणतीही अडचण नाही. गुढीपाडवा आपल्या जीवनातील नव्याने सुरुवात, सुव्यवस्था आणि सकारात्मकतेचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो. गुढी म्हणजे काय? घराबाहेर उभारली जाणारी रंगीबेरंगी सजवलेली वेळूची काठी. तर पाडवा म्हणजे चंद्रमासाचा पहिला दिवस. महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा म्हणतात. इतर भागांमध्ये उगादी, नवरेह किंवा चेटीचंद या नावांनी हा सण ओळखला जातो. पण या सणामागची जी भावना आहे म्हणजे नव्या आयुष्याची आणि नव्या आशेची भावना ती सर्व भागांमध्ये एकच आहे. गुढीपाडव्याचा संबंध पौराणिक कथांमध्ये देखील आहे. जुन्या कथा आणि श्रद्धांशी जोडलेला आहे. काही मान्यतेनुसार या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती झाली असं सांगितलं जातं. काही कथांमध्ये भगवान राम यांनी रावणावर विजय मिळवून परत अयोध्येत ते परतले त्याचा आनंद या सणातून व्यक्त केला जातो. आणि इतिहासात जर या सणाचा उल्लेख बघितला तर हा दिवस मराठ्यांच्या विजयांची आठवण करून देणारा मानला जातो. यंदाची गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 6:52 ते 10:45 असणार आहे. सूर्योदयानंतर म्हणजे अमावस्या 6:52 संपणार आहे. 6:52 गुढीपाडव्याची तिथी सुरुवात होणार आहे. तर 6:52 ते सकाळी 10:45 गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त असणार आहे. सूर्योदयानंतर आपण लगेचच गुढी उभारू शकता. फक्त आपल्याला अमावस्येची तिथी संपून द्यायची आहे. गुढी आपल्याला 12च्या आतच उभारायची असते. सकाळी लवकर तुम्ही 7 वाजताच गुढी उभारायची आहे आणि ती 12च्या आतच आपल्याला खाली देखील उतरवायची असते. गुढीपाडव्याचा दिवस हा उत्तम मुहूर्त असतो. हा दिवस सर्वांसाठी शुभ आणि भाग्यवान मानला जातो. विक्रम संवतची सुरुवात चैत्र शुक्ल प्रतिपदेला होती, जो पौर्णिमा पंधरवाड्यात पहिल्या दिवशी असतो. मराठीतच याचा अर्थ पाडवा असं होतो, जो त्याच्या नावाचा अर्थ आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला नेमकं काय काय करायचं असतं ते आपण जाणून घेऊया. गुढीपाडवा म्हणजे सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करण्यासाठी असतो. तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्वच्छता करायची, मुख्य दरवाजावरती सडा रांगोळी आपल्याला करायची आहे. सूर्योदय झालं की आपल्याला प्रवेशद्वारावर गुढी उभारायची आहे, तिची पूजा करायची आहे. तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाची उजवी बाजू तुमच्या आत्म्याचा सक्रिय भाग मानली जाते. म्हणून आपल्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला गुढी उभारण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. गुढीला पिवळ्या रंगाच्या रेशमी सजावटी, लाल फुलं आणि आंब्याच्या झाडाच्या फांद्यांनी त्याचबरोबर कडुलिंबाची पानं लावून आपल्याला ती गुढी सजवायची असते. गुढीला हळद कुंकू अक्षता वाहून पवित्र करायचं असतं. स्वस्तिक त्या गुढीचा जो आपण कलश लावतो गुढीवर त्याच्यावरती आपण काढायचं असतं. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी आपण वापरायची आहे. पारंपरिक पद्धतीने छानपैकी गुढी उभारायची आहे. तिची पूजा देखील करायची आहे. गुढीला नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्याला गोडाचा नैवेद्य शक्यतो या दिवशी पुरणपोळी किंवा काही भागांमध्ये श्रीखंड पुरीचा नैवेद्य देखील बनवला जातो. तर तुमच्या भागात नेमका नैवेद्य काय बनवला जातो ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. गुढीपाडव्याच्या दिवशी गरजू लोकांना दान करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान, दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही पाण्याचं दान करू शकता किंवा इतर काही वस्तू देखील दान करू शकता. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी देखील तुम्ही काही वस्तू या दिवशी गरजू लोकांना दान करायच्या आहेत. गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच चैत्र नवरात्रीची देखील सुरुवात होते. तर चैत्र नवरात्रीबद्दल माहिती सांगणारा व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर पोस्ट करेल. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ष 2026मध्ये गुढीपाडवा नेमका कधी आहे, गुढी उभारण्याचा शुभमुहूर्त काय आहे, गुढीपाडव्याच्या दिवशी अमावस्या आहे असं देखील म्हणतात. मग गुढी कधी उभारायची, कशी उभारायची हे देखील आपण जाणून घेतलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.